एक दिवसाची परवानगी. मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतलं असतं ना ते जो वर्ष याचा मागल्यावर. अर्थ असा होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होतो. मी काय म्हणलो तुम्हाला, मी मराठ्याचाच फक्त थोडक्यात मी नोकर आहे, मराठ्याचाच पोरग आहे मी. ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला, ना दोन्ही काँग्रेसला, ना दोन्ही शिवसेनेला, ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मुजीत नाही कवाच. आपलं आहे ते रोखोक. माझा समाज माझ्या पाठीशी आहे आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला. यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार, गेलो. मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा, खाली बघावं लागलं असतं माझ्यामुळं. दुसरं हे सांगितलं तर यावेळेस जेरच आणला, जेरच आणला. मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन. त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं. मला आरक्षणच पाहिजे. मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय. मला राजकारण नाही पाहिजे. म्हणजे संजय राऊत तुमच्या एका अर्थाने बदनाम करतात असा अर्थ होतो. नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले, मला म्हणले तर त्यांना काय टोल आणला, मी बाईटच नाही बघितली. परत व्हायचं टोला शिंदेना आणलाय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून असं ते म्हणताय. याचा माझ्या अर्थ खांद्यावर बंदूक पाहिजे, टप्पर नाही कोणाची. कोणाची मी लावित असं घोडे. मग राऊतांनी अजून गंभीर आरोप केला ते म्हणजे जरांगीत समाधानही परतले, याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी झाल्या असं. मग आता जे आर निघाला ना, जे आर निघाला ना, तिथं का झोपून राहून दंगली करायचं होत्या काय? ते बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय? हे 2-4 म्हणजे 10 एकर जमीन एखादीची, त्यांनी ती नांगरली. नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता. तो म्हणला मस्त नांगरली, तो आता नीट केली, पण बांध बी फोडो ना. म्हणजे का दंगली लावायच्या होत्या काय? जे माझ्या जातीला जे पाहिजे, मराठवाड्यातल्या गॅजेटियर लागू करणे त्याचा जे आर, सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना, याच्यापेक्षा काय देते? त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता. सांगा मग जे काय? काही असेल ते. काय सांगा ना मग. म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे मग वाटाघाटी त्यांना विचारल्यावर सांगा. तुम्ही त्यांना तुमचे त्यांचं पत्रकार वाक्य असं आहे, नाहीतर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जी मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा जी आणि मग काल नाही म्हणले का? शब्द म्हणण्यामागचा काल उद्देश काल काय? नाही म्हणले का मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत, आम्ही समाधानी आहेत सगळे, आणि सगळा मराठा समाज